जे सकळ तीर्थांचे जन्मस्थान, देवता करीती आराधना, ते श्री चक्रधरांचे श्रीचरण नमस्करिले. वच्चाहरण काव्यग्रंथातील या तृतीय क्रमांकाच्या ओवीप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे श्रीचरण, जे सकळ तीर्थांचे जन्मस्थान आहे, एवढेच नाही तर त्या श्रीचरणाची आराधना प्रत्यक्ष देवता सुद्धा करतात. त्या श्रीचरणावर मी नमस्कार केला आहे, असे वर्णन वच्चाहरण काव्यग्रंथाचे करते पंडित दामोदर व्यास करतात. त्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणावर आपणही साष्टांग नमन करूया आणि प्रभूंच्या पवित्र लीला स्मरणाला प्रारंभ करूया. तसे पाहिले तर परमेश्वराच्या सन्निधानामध्ये अनेक भक्तगण होऊन गेले, परंतु एखादाच असा भक्त असेल की ज्याविषयी परमेश्वराला अतिशय अभिमान आहे आणि त्या अभिमानाच्या अभिन्न वेशाने परमेश्वर त्या भक्ताकडून काही ना काही करवून घेत आहे, जेणेकरून त्याच्या कर्माचा नाश होईल, त्याच्या अनिष्टांचा नाश होईल, त्याच्या जन्मांचा नाश होईल. असे एक भक्त म्हणजे श्री नागदेवाचार्य. त्या श्री नागदेवाचार्यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण लीलेचे स्मरण आपण करूया. स्वामींचे वास्तव्य केळी पिंपळगाव या ठिकाणी आहे. एक दिवस श्री नागदेवाचार्यांना स्वामी म्हणतात की वानरिया, तुम्ही काहीतरी अपजवण्यासाठी जा, म्हणजे काहीतरी परमार्गासाठी प्राप्त करण्यासाठी तुम्ही जा. मग हो काजी म्हणून श्री नागदेवाचार्य जातात. गावामध्ये पारावर शेतकरी बसलेले आहेत. त्यांना जाऊन श्री नागदेवाचार्य म्हणतात, तुमच्या गावामध्ये ब्राह्मणांची घरे नाहीत, तुम्ही काही कोरांना भिक्षा द्या ग. ते म्हणतात, तुमच्या मठामध्ये किती असतील? भटोबास म्हणतात, थोडे अन्न आहारी आहे तर थोडे पयो आहारी आहेत. आणि मग ते हो का म्हणून सर्व शेतकरी जातात आणि कणिक, तांदूळ, तूप असे घेऊन येतात आणि स्वामींकडे येऊन दंडवत घालतात, श्रीचरणाला लागतात आणि स्वामींपुढे कणिक, तांदूळ, तूप, दूध वगैरे सर्व पदार्थ ठेवतात. आणि ते शेतकरी स्वामींना म्हणतात की जीजी, हे कणिक, तांदूळ, तूप आहार्यांस द्यावे आणि हे दूध पयो आहार्यांसाठी घ्या. मग थोड्या वेळ बसून ते शेतकरी तेथून निघून जातात आणि ते गेल्यानंतर स्वामी श्री नागदेवाचार्यांना म्हणतात, हंगा येत कोण गा अन्न आहारी आहेत आणि कोण पयो आहारी आहेत? हे तर सर्वच अन्न आहारी आहेत. पुढे स्वामी त्यांना निरूपण करतात की तुम्ही महात्मे आहात, तुम्ही सत्याचे अर्जकत्व करणारे असले पाहिजे, तुम्ही सदैव सत्य बोलले पाहिजे. मग भटोबासांना आपल्या क्रियेचा अनुताप होतो आणि भटोबास म्हणतात, जी मला याची जाण नव्हती जी. असे म्हणून श्री नागदेवाचार्य स्वामींच्या श्रीचरणावर साष्टांग नमन करून श्रीचरणाजवळ बसतात. या लीलेमधील भटोबासांविषयींचा जो अभिन्न वेश आहे, त्याच अभिन्न वेशाने अनंत सृष्टी परमेश्वराने मला ज्ञान प्रदान केले. अनेक क्रिया करवून घेण्याची इच्छा परमेश्वराला होती, परंतु मी त्या परमेश्वराकडे कानाडोळा केला, त्या परमेश्वराकडे दुर्लक्ष केले आणि त्या परमेश्वरावर विपरीत तत्व भावत राहिलो. जसे या लीलेमध्ये स्वामींनी शिक्षा पण केल्यानंतर
निरूपण केल्यानंतर श्री नागदेव आचार्य नमले, तसा मी कधी नमलो नसेल. आणि म्हणून तो परमेश्वर माझ्यापासून उदास होऊन फार दूर निघून गेला आणि असन्निधानी मला टाकून दिले. ह्या लीळेचे स्मरण करत असताना परमेश्वराच्या श्रीचरणावर साष्टांग भावी हीच प्रार्थना व्यक्त करूया की हे भगवंता, ज्या अभिन्न वेशाने आपण श्री नागदेव आचार्यांना घडविले त्याप्रमाणे मज दोषियाकडूनही, मज अनधिकाऱ्याकडूनही, मज पापियाकडूनही सर्व अनिष्ट, सर्व अडथळे, सर्व दोष दूर करून क्रिया करवून घ्यावीची आणि आपल्या सन्निधानाचा योग पुरवावाची, आपल्या प्रेमदानाचा योग पुरवावाची अशी प्रार्थना व्यक्त करत त्या प्रभू नामाचा जयघोष करूया.